आता एक नवीन अपडेट जळगावमधनं. जळगावमध्ये मतदानासाठी शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळते. इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात. तर जागांपैकी 12 जागा या महायुतीला अगोदरच बिनविरोध झालेल्या आहे आणि त्यानंतर आता 63 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 3:30 वाजेपर्यंतचा जर आपण विचार केला तर केवळ 34% मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि खरं तर हीच चिंतेची बाब होती, कारण मोठ्या प्रमाणात मतदानाच्या टक्केवारीत घसरण झालेली होती. मात्र आता शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने हे मतदार घराच्या बाहेर पडलेले आहे. जळगाव शहरातल्या उर्दू शाळा क्रमांक 15 मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि खरं तर हीच गर्दी जी मतदानाची घसरलेली टक्केवारी आहे ती कव्हर करेल का आणि त्याचा फायदा कोणाला होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणचं जर आज दिवसभराचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी काही मतदान केंद्रांवरती EVM मशीन बंद पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तर त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू बंगाळे आणि अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. एका पिंपराळा परिसरामध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातनं हवेत गोळीबार झाल्याची देखील घटना घडलेली आहे. मात्र त्याचा या निवडणुकीशी काही संबंध नाही असं पोलिसांनी आपल्याला सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.